Good morning, student. I am Professor Praveen Sarvale, SPVN Junior College, Shardanagar, Baramati. Subject Agriculture Science and Technology. In that, chapter number 2, Commercial Crop. Already we completed the first chapter, Traditional Crop, in last video. Now see chapter number 2, Commercial Crop. In this chapter, there are four major crops which are commercially grown by the farmer. In that, sugarcane, then mango, banana, and mandarin orange. In this video, we will discuss regarding the first crop, sugarcane. Okay. Now see, the botanical name of sugarcane is Saccharum officinarum. Different type of species of sugarcanes are available in whole world. Out of that, Saccharum officinarum is the most cultivated species in India. Some wild species also, Saccharum spontaneum, Saccharum robustrum, etc. Okay. If in exam you have asked regarding the botanical name of sugarcane, then you can write the Saccharum officinarum. Then a family, it is one of the grass. Sugarcane is one of the grass, so that family is also Gramineaceae. Origin New Guinea. Origin also vary according to the species. Then see the economic value or economic importance of sugarcane. That first one, it is mainly grown for the manufacture of sugar or jaggery. Okay, sugar or jaggery purpose साठी शुगरकेनचा वापर केला जातो. जागरी म्हणजे गूळ. दुसरा आहे ग्रीन टॉप ऑफ प्लांट्स आर यूज्ड ॲज अ फॉरेज फॉर कॅटल. शुगरकेनचं जे ग्रीन टॉप आहे, ज्याला आपण मराठीमध्ये वाडं म्हणतो, तर ते जनावरांना खाद्य किंवा चारा म्हणून वापरलं जातं. देन स्टबल्स आर यूज्ड ॲज अ फ्यूल इन अ रुरल. म्हणजे राहिलेलं जे खोड आहे, ऊस तोडून गेल्यानंतर स्टबल्स, तर त्या स्टबलचा वापर आपण फ्यूल पर्पजसाठी आपण करतो. Then cane thrash is used as thatching material for huts. Then the factory byproducts, namely bagasse, molasses, pressed mud cake and wax are obtained. याच्यापासून जे फॅक्टरीमध्ये शुगरकेन फॅक्टरीमध्ये काही जे बाय प्रोडक्ट्स येतात, त्याच्यामध्ये बगॅस आहे, मोलॅसिस आहे, देन प्रेस मड केक आहे म्हणजे मळी, अँड वॅक्स आर ऑब्टेन्ड फ्रॉम द sugarcane factory. The sugar is also used in tanning leather, then silvering mirror, etc. The lots of uses of sugarcane. तर अशा प्रकारे शुगरकेनचे खूप सारे uses आहेत. Then you can write only 5 or 6 uses in exam for 2 marks. Okay, this is all about the economic values. Then preparatory tillage operations म्हणजे मशागत किंवा लँड प्रिपरेशन ज्याला म्हणतो आपण. शुगरकेनसाठी काय लागतं बघा. इट रिक्वायर टू डीप प्लोईंग. शुगरकेनसाठी डीप प्लोईंगची गरज आहे, खोल नांगरट करावी लागते. क्लाउड आर क्रश्ड विथ हेल्प ऑफ क्लाउड क्रशर्स. देन लँड शुड बी लेवल विथ अ प्लँकर. जमीन लेवल नसेल तर प्लँकरच्या साह्याने लेवल करून घ्यायची. अँड बिफोर लास्ट हार्विंग यू कॅन ॲड 35 to 50 टन ऑफ वेल रॉटेड मॅन्युअर्स ऑर FYM. शेवटच्या हार्विंगच्या वेळेस तुम्ही शेणखत किंवा जे कुजलेलं खत आहे तर त्याच्यामध्ये फील्डमध्ये टाकून द्यायचं. ओके. त्यानंतर शुगरकेनच्या व्हरायटी देखील तुम्हाला एक्झाममध्ये विचारल्या जातात. तुम्ही कोणत्याही 4-5 व्हरायटी लक्षात ठेवायच्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. ओके. CO 740, CO 775, CO 798, अशा खूप हजारो व्हरायटी आहेत. त्यातल्या तुम्ही 4-5 व्हरायटी लक्षात ठेवा. देन इकॉलॉजी म्हणजे सॉईल आणि क्लायमेट. याच्यामध्ये प्रथम आपण सॉईलबद्दल पाहूया. इट रिक्वायर वेल ड्रेन्ड सॉईल म्हणजे पाण्याचा निचरा होणारी जमीन याला आवश्यक आहे. देन सॉईल शुड बी गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. पाणी धरून ठेवण्याची जमिनीची क्षमता असली पाहिजे. इट रिक्वायर लोम अँड सँडी लोम सॉईल. देन ऑप्टिमम pH रेंज शुड बी बिटवीन 6.5 to 7.5. 6.5 ते 7.5 म्हणजे जवळपास न्यूट्रल pH असलेली सॉईल पिकासाठी आवश्यक आहे.
saline, alkaline and acidic soil are most suitable for this crop. ओके, म्हणजे saline, alkaline आणि acidic असलेली सॉईल आर नॉट सुटेबल फॉर दिस क्रॉप, सुटेबल नाही आहे. त्यानंतर क्लायमेट बघा कशा प्रकारचं क्लायमेट, म्हणजे याला लागणारं टेम्परेचर, पाऊस कशा प्रकारे लागतो. इट इज ग्रोन इन अ ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल रिजन. इट रिक्वायर वार्म अँड ह्युमिड क्लायमेट फॉर द ग्रोथ वाईल कूल अँड ड्राय क्लायमेट फॉर मॅच्युरिटी स्टेज. म्हणजे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ स्टेजला याला जे क्लायमेट आहे तर ते ह्युमिड क्लायमेट लागतं आणि हार्वेस्टिंग किंवा मॅच्युरिटी टायमाला कूल आणि ड्राय क्लायमेटची आवश्यकता असते. द ॲव्हरेज रेनफॉल रेंज बिटवीन 750 to 1250 mm, 750 ते 1250 mm इतका पाऊस शुगरकेनसाठी गरजेचा आहे. आणि टेम्परेचर जर आपण पाहिलं याला अर्ली स्टेजला म्हणजे लवकर व्हेजिटेटिव्ह ग्रोथ स्टेजला 30 ते 35 डिग्री सेल्सिअस आणि मॅच्युरिटी स्टेजला मात्र कूल टेम्परेचर असणं गरजेचं आहे. ओके, इट इज ऑल अबाउट द सॉईल अँड क्लायमेट, दॅट मीन इकॉलॉजी ऑफ sugarcane crop. Now see the different season, planting season, planting times and duration. शुगरकेनचे महत्त्वाचे 3 सीझन आहेत. पहिला आहे सीझनल, ज्याला आपण सुरू देखील म्हणतो. दुसरा आहे प्री सीझनल आणि तिसरा आहे आडसाली. आता पहिला जो सीझनल आहे तर त्याची प्लांटिंग जी केली जाते साधारणतः जानेवारी फेब्रुवारीमध्ये याची प्लांटिंग केली जाते. सीझनल म्हणजे सुरू, जानेवारी फेब्रुवारी. आणि याचं टोटल ड्युरेशन आहे म्हणजे सुरू सोईंग केल्यापासून साधारणतः 12 महिन्यानंतर हार्वेस्टिंगला येतो. दुसरं आहे प्री सीझनल, ज्याला मराठीत पूर्व हंगामी असं म्हटलं जातं आणि याची सोईंग ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये केली जाते आणि ड्युरेशन आहे याचा 15 महिन्याचा. आडसालीची सोईंग साधारणतः जुलै-ऑगस्टमध्ये केली जाते आणि याचा टोटल ड्युरेशन किंवा कालावधी आहे हार्वेस्टिंगचा तर तो आहे 18 महिने. ओके, तर अशा प्रकारे शुगरकेनचे हे महत्त्वाचे 3 सीझन आहेत. तुम्ही 3 सीझन, प्लांटिंग टाईम आणि ड्युरेशन लक्षात ठेवायचं. सीझन कुठला, सुरू प्लांटिंग टाईम याचा जानेवारी फेब्रुवारी आणि ड्युरेशन 12 महिने. प्री सीझनलचा ऑक्टोबर-नोव्हेंबर 15 महिने. आडसाली जून-जुलै 18 महिने. ओके, त्यानंतर सीड रेट जो आहे शुगरकेनचा, आता सीड रेट हा वेगवेगळा असतो. तुम्ही 3 आय बर्ड सेट वापरला की 2 आय बर्ड किंवा सिंगल आय बर्ड सेट वापरलेले आहेत. जर आपण 3 आय बर्ड सेट वापरला तर साधारणतः 25,000 ते 30,000 सेट्स पर हेक्टर गरजेचे आहेत. ओके, मोस्टली फार्मर आपल्याकडे 3 आय बर्ड सेट्स प्रिफर करतात. तर अशा प्रकारे हा सीड रेट आहे. त्यानंतर सिलेक्शन ऑफ सीड मटेरियल, म्हणजे प्लांटिंगसाठी जे बेणं आपण निवडतो तर ते निवडत असताना कुठल्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे. पहिला आहे planting material should be healthy. The set should be from well manured cared nursery. म्हणजे चांगला बेण्यामळ्यातून तुम्हाला ते बेणं निवडणं आवश्यक आहे. ते हेल्दी असणं गरजेचं आहे. अप्पर 1/3 पोर्शन शुड बी मस्ट, म्हणजे प्लांटिंगसाठी तुम्हाला त्या ऊसाचा अप्पर 1/3 पोर्शन घ्यायचा, म्हणजे मुळाकडची बाजू शक्यतो घ्यायची नाही आहे. ओव्हर मॅच्युअर केन शुड बी अवॉइडेड. जास्त मॅच्युअर झालेला केन आहे तो अवॉइड करायचा. थिक केन्स जर्मिनेट बेटर अँड प्रोड्यूस द गुड नंबर ऑफ टेलर्स. थोडंसं थिक असलेला जर तुम्ही केन घेतला तर नंबर ऑफ टेलर्स त्याला जास्त येतात. तर अशा प्रकारचं तुम्ही निवडू शकता. द एज ऑफ केन शुड बी बिटवीन 9 to 11 मंथ. साधारणतः जे बेणं आहे ते 9 ते 11 महिन्याचं असलं पाहिजे. ओव्हर मॅच्युअर नसलं पाहिजे किंवा अतिशय अर्ली मॅच्युरिटी नसली पाहिजे. द केन शुड बी पेस्ट अँड डिसीज फ्री. त्या बेण्यावरती कुठल्याही प्रकारचं रोगराई किंवा कीड नसली पाहिजे. द आय बर्ड शुड बी स्वेल्ड अँड हेल्दी. त्या बेण्याचे जे डोळे आहेत ते फुगलेले, चांगले, व्यवस्थित आणि हेल्दी असणं गरजेचं आहे. आता हे जे बेणं आहे ते लावत असताना त्याला सेट ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. सेट ट्रीटमेंट करत असताना, ज्याला आपण सीड ट्रीटमेंट म्हणतो, तर ती कुठली केली पाहिजे आणि कशा प्रकारे केली पाहिजे. पहिला आहे मर्क्युरियल फंजिसाईड ट्रीटमेंट. ही जर केली तर काय होईल, द प्रिव्हेंट अटॅक ऑफ सीड बॉर्न डिसीज. मर्क्युरियल कंपाऊंड किंवा मर्क्युरियल फंजिसाईड ट्रीटमेंट तुम्ही करू शकता. दुसरं आहे ॲगॅलॉल किंवा ॲरेटॉन, ज्याला म्हणतो आपण. 0.5% रॉटिंग अवॉइड करतं, म्हणजे कूज हा जो रोग आहे ऊसामधला तर तो अवॉइड करतं. थर्ड जे आहे तर ते म्हणजे हॉट वॉटर ट्रीटमेंट.
50 degree Celsius for 2 hours कंट्रोल द ग्रासी शूट अँड रेड रॉट. जे गरम पाणी म्हणजे 50 डिग्री सेल्सिअसला जर 2 तासासाठी तुम्ही केन बुडवून ठेवले पाण्यामध्ये तर ग्रासी शूट आणि रेड रॉट हे 2 डिसीज चांगल्या प्रकारे कंट्रोल होऊ शकतात. तर ग्रासी शूट हा व्हायरल डिसीज आहे, रेड रॉट हा डिसीज आहे. तर हे दोन्ही हॉट वॉटर ट्रीटमेंट दिल्याने कंट्रोल होऊ शकतात. पुढे आहे 1% फिश ऑइल टू कंट्रोल द मिलीबग. फिश ऑइलचा देखील रेअरली काही ठिकाणी वापर केला जातो आहे मिलीबग कंट्रोल करण्यासाठी. हॅप्टाक्लोर ट्रीटमेंट एक असते 1 kg फॉर 1 हेक्टर टू प्रिव्हेंट द अटॅक ऑफ टर्माइट्स. वाळवीचा अटॅक रोखण्यासाठी हॅप्टाक्लोरचा वापर देखील चांगल्या प्रकारे करू शकतो. ओके, तर अशा प्रकारे सेट ट्रीटमेंट आपण शुगर केनमध्ये करून घेऊन चांगल्या प्रकारे सोईंग करू शकतो. ओके, त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे मॅन्युअर्स आणि फर्टिलायझर्स. आणि मॅन्युअर्स आणि फर्टिलायझरमध्ये देखील आपण पाहिलेलं आहे टोटल 3 सीझनचा ऊस असतो. प्रत्येक सीझनला मॅन्युअर्स वेगळा आहे, फर्टिलायझर्स वेगवेगळा आहे. त्यापैकी आपण पहिलं सीझनलचं पाहूया म्हणजे सुरूचं. याला FIM लागतं 25 टन प्रति हेक्टर. आणि फर्टिलायझर डोस जो आहे याचा 250, 125, 125 एक NPK kg पर हेक्टर. म्हणजे हा टोटल फर्टिलायझर डोस झाला 250 ॲज टू 120 ॲज टू 120. आणि इट शुड बी डिस्ट्रीब्युटेड इन टू द डिफरंट स्प्लिट डोसेस. आणि हा विभागून तुम्ही देऊ शकता वेगवेगळ्या स्प्लिट डोसमध्ये. देन सेकंड जो सीझन आहे तो म्हणजे प्री सिजनल. याला जवळपास आता 15 महिन्याचा आहे प्री सिजनल, त्यामुळे याला FIM देखील जास्त लागतं 35 टन लागतं. आणि याचा जो फर्टिलायझर डोस आहे म्हणजे केमिकलचा डोस आहे तो 350, 170, 170 NPK kg पर हेक्टर. ओके, हा टोटल डोस आहे, हा डिस्ट्रीब्यूट करून तुम्ही देऊ शकता. पुढचा आहे अडसाली. अडसालीचाही जास्त याचा साधारणतः 18 महिन्याचं पीक असल्यामुळे 50 टन प्रति हेक्टर FIM याला गरजेचं आहे. आणि फर्टिलायझर डोस पण जास्त असणार आहे याला 450, 170, 170 NPK kg पर हेक्टर. ओके, तर अशा प्रकारे हा मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्स आहे. तिन्ही सीझनचा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, सीझनल, प्री सीझनल अँड अडसाली. ओके, तर याच्यामध्ये शुगर केनचा राहिलेला जो पार्ट आहे तर तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. आणि याच्यामध्ये तुम्हाला जर काय प्रॉब्लेम असतील तर तुम्ही माझ्याशी कम्युनिकेट करू शकता. थँक्यू.